हाय मित्रांनो, कोकणी मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाळा दहीहंडी उत्सव. तर प्रथम तुम्हाला गोपाळकाळा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा व कोकणात दहीहंडी उत्सव कसा साजरा केला जातो तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या गावची दहीहंडी कशी साजरी केली जाते. गावामध्ये एकूण 4 ते 5 हंडे आहेत. त्या गावातली मुलं फोडतात ढोल ताशांच्या गजरात. आणि वाडीवरती आमच्या 2 आहेत, त्यातली एक आज नाही आहे दही अंडी बांधली जाणार, कारण सुतक असल्यामुळे तिथे नाही. पण वाडीवरती अजून एक आहे, तेथील तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आता. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या गावची दहीहंडी बघा. मित्रांनो, मुंबईची दहीहंडी तर सगळेच बघतात, पण गावाकडची आनंद चिखलातील दहीहंडी कशी असते ते बघा या व्हिडिओमध्ये. ही मित्रांनो आमच्या वाडीवरची एक दहीहंडी आहे. दुसरी काही कारणांमुळे ती नाही आहे, पण एक ह्या ठिकाणी आहे. तर इकडे सगळी जमले आहेत, इकडे सगळं पब्लिक वगैरे जमा झालं आहे मोठ्या घरामध्ये. मोठं घर असं हे ठिकाण आहे. तर इकडे वाडीतली पोरं वगैरे सगळे आले, पाणी वगैरे उडवते जरा चिखल बनवण्यासाठी. बघा, एकामेकाला कशी चेपतात बघा. बघा मित्रांनो, गावाकडेच हा आनंद तुम्हाला बघायला मिळू शकतो. आता मित्रांनो दहीहंडी फोडली जात आहे. तेव्हाचे दृश्य बघा. आता दहीहंडी फोडली जाते लगेच. तीन थर लावून ही आपली दहीहंडी आता फोडली जात आहे. बघू शकता 3 थर लावतात. ढोल ताशाच्या गजरात दहीहंडी फोडली जाते. 3रा थर लागलेला आहे आपला आणि आता दहीहंडी फोडली जात आहे. दहीहंडी मित्रांनो फोडलेली आहे आपली, बघू शकता. केळी वगैरे वरची खाली काढलेली आहेत.
अशा तऱ्हेने मित्रांनो आपली दहीहंडी फोडून झालेली आहे आणि आता मान घेऊन आलेली आहे तिथला कृष्णाचा इथला मान घेऊन आलेला आहे नाचवण्यासाठी. तर आता तो नाचवला जातो आहे, पाहू शकता या व्हिडिओमध्ये. आता मान नाचवला जातो आहे, डोक्यावर पाडगे पाहू शकता. फुल चिखल केलेला आहे मित्रांनो नाचून नाचून. पाऊस सुद्धा आज कमी झाला आहे, काल 2 दिवस खूप पाऊस होता. पण गावाकडे पाऊस असो नसो दही काढायला काही फरक पडत नाही. चिखलातच खूप मजा येते गावाकडे. तुमच्या गावाकडे सुद्धा मित्रांनो अशाच प्रकारे दहीहंडी असते का, ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो आता दहीहंडी वगैरे फोडून झालेली आहे. आता इथे नाश्ता दिला जातो आहे. नाश्त्याला समोसा आणि जिलेबी आहे. आणि मित्रांनो दहीहंडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण गावाकडचे असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओत.